नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी ब्लाऊजची लेसपासून कमी वेळेमध्ये डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार देऊ शकतात। तर मी अशा पद्धतीने इथं गळा आखून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ब्लाउज पीस उलटा ठेवून आणि त्याच्यावरती बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। कारण इथं आपल्याला गळ्याला आणि कमरपट्टीला कमरपट्टी न जोडता शिलाई करून घ्यायची आहे आणि अस्तर पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी गळ्याला आणि कमरेभोवती शिलाई करून आणि बारीक कट मारून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। कट मारल्यामुळे अस्तर पलटवायला सोपं जातं। अस्तर पलटवून झाल्यानंतर गळ्याभोवती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हाताने छान अस्तर प्रेस करून घ्यायचा किंवा मग इथं तुम्ही इस्त्रीच्या सहाय्याने सुद्धा प्रेस करू शकतात, परंतु मी हाताच्या सहाय्याने अस्तर हा छान करून घेतला आणि त्याच्यानंतर मग गळ्याभोवती आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला कमरपट्टीला सुद्धा शिलाई करून आणि पूर्ण अस्तरभोवती शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मागच्या साईडचे दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत। मध्ये सेंटर काढून आणि तुम्ही जे कोणतं माप आखून घेतलेले असेल त्या पद्धतीने तुम्ही मागच्या कमरेचे टक्स मारून घ्यायचे। त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या सर्व भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग 1.25 इंचाचं अंतर पकडायचं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 इंच किंवा 1.25 इंच इतकं अंतर मोजून आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं। त्याच्यानंतर मी इथं मध्ये सेंटर काढून घेतला, बरोबर अशा पद्धतीने चेक करून घेतलं आणि खडूने आखून घेतलं। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा तेच अंतर मोजून आणि बरोबर खडूच्या साहाय्याने आखून घेत आहे। दोघंही बाजूंना छान असं आखून घेतलं। त्याच्यानंतर आतील जो काही गोल गळा आहे त्याला मी बारीक लेस लावून घेत आहे। तर लेस लावत असताना बारीक असो किंवा जाड असो तर तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने प्लेन ब्लाउज पीस असला की लेसच्या साहाय्याने आपण कमी वेळेत छान अशा ब्लाउजला डिझाईन तयार करू शकतो। कमीत कमी वेळेत आणि छान अशी डिझाईन तयार करायची। तर त्याच्यानंतर मी साधी बारीक लेस लावून घेतली आणि त्याच्यानंतर बाजूच्या साईडला मी दुसरी लेस लावून घेत आहे। तर इथं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लेसचा यूज करू शकतात। त्याच्यानंतर मी अशी जाड लेस आणि दुसऱ्या कलरची थोडी इथं लावून घेत आहे। कोण्याच्या जागेवरती थोडी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर खडूने ज्या पद्धतीने आपण आखून घेतलं तिथं बरोबर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची। तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून लावलेली लेस अशी उचकणार नाही। त्याच्यानंतर सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तीच लेस जसं आखून घेतलं तशी लावून घ्यायची। तर बघू शकता दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सेम याच पद्धतीने लेस लावून आणि तिच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेत आहे। त्याच्यानंतर मग आतील भागावर जर का तुमच्याकडे कपड्याचा काठ असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकतात। तर मी अशा पद्धतीने साधा चौकोनी कपडा घेतला आणि त्याला अस्तर जोडून घेतला। कोण्यांना उभे कट मारून आतील अस्तर कट केला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे। सुरुवातीला सर्व बाजूंनी शिलाई करून आणि वरच्या बाजूला अस्तर जोडून आणि अस्तरला मध्ये सेंटरवरती कट मारला आणि त्याच्यानंतर मी अस्तर पलटवून घेतला। कोणे बरोबर बाहेर काढायचे। त्याच्यानंतर चौकोनी एक गोल्डन कलरचा कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये एक बटन मी अशा पद्धतीने ठेवून आणि त्याला सर्व बाजूंनी थोडे टाके मारून घेतले। त्याच्यानंतर जो कपडा आपण इथं चौकोनी कपडा तयार केलेला त्याचा अशा पद्धतीने आपल्याला बो तयार करून घ्यायचा आहे। मशीनच्या साहाय्याने मी त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेत आहे। तर इथं तुम्ही सुई धाग्याच्या साहाय्याने सुद्धा करू शकतात। अशा पद्धतीने तयार करून
त्याच्यानंतर बो तयार करून मी शिलाई मशीनच्या सहाय्याने तो मध्ये सेंटरवरती टच केला किंवा मग तुम्ही तिथे सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकता। त्याच्यानंतर आपण जे सुई धाग्याच्या सहाय्याने साधं बटन तयार करून घेतलेलं आहे तर ते आपल्याला इथं बरोबर पॅक करायचं। बरोबर ते पॅक करून आणि शेवटी आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत। तर प्लीज मैत्रिणींनो, अशा पद्धतीने साधा प्लेन ब्लाऊज पीस असला किंवा मग साधा ब्लाऊज पीस असला तर कमीत कमी वेळेत छान अशी लेसपासून डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर फायनली अशा पद्धतीने आपला ब्लाऊजचा लुक आलेला आहे। त्याच्यानंतर मी लटकन लावून घेतलेले आहेत। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। आवडली असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।